मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त 500 रुपयात बनवून मिळेल। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे। आपण पाहतात सार्थक न्यूज। पिंपळगाव बहुला येथील अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ। टाळ मृदुंगाचा गजर, भक्तिभावपूर्ण वातावरण आणि विनापूजन अशा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पिंपळगाव बहुला येथील अखंड हरिनाम सप्ताहास गावकऱ्यांच्या सहकार्याने प्रारंभ करण्यात आला। सालाभराप्रमाणे याही वर्षी पिंपळगाव बहुला येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। हे 27वे वर्ष असून या सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार यांची आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासह परंपरेचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याचे पिंपळगाव गावकऱ्यांनी सांगितले। अखंड हरिनाम सप्ताह गावोगावी साजरा होत असतो। पिंपळगाव बहुला येथील युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या सहयोगाने अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 27वे वर्ष असून अत्यंत भक्तिमय वातावरणात गावकऱ्यांच्या सहकार्याने विनापूजन, ज्ञानेश्वरी पारायणसह प्रवचन आणि कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। या सप्ताहामध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकार यांची उपस्थिती देखील लाभणार आहे। यासाठी पिंपळगाव बहुला ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रवीण विष्णू नागरे, गणेश भावले, दीपक अशोक नागरे, कपिल भावले, निलेश बोडके, नितीन नागरे, योगेश भावले, प्रवीण त्र्यंबक नागरे, दीपक सोमनाथ नागरे, किरण गुंबाडे, वैभव घुगे, अनिल भावले, अतुल नागरे, राज धात्रक, विजय तिवडे, शरद नागरे, प्रशांत नागरे, भगवान काकड, गोकुळ नागरे, माणिक नागरे, संपत बोडके, अभिषेक गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी सांगितले। याही वर्षी आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताह पिंपळगाव बहुला येथे विनापूजनाने आज प्रारंभ झालेला आहे। आजपासून पुढील 7 दिवस पहाटे काकडा भजन असेल, ज्ञानेश्वरी 10 वाजता ज्ञानेश्वरी वाचन असेल, 4:30 वाजता प्रवचन आणि रात्री 8:30 वाजता दररोज हरिकीर्तन आणि शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन असा या अखंड हरिनाम सप्ताहाची आजपासून सुरुवात झालेली आहे। आज विनापूजनाच्या वेळी गावातील ग्रामस्थ व पिंपळगाव युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी विनापूजनासाठी उपस्थित होते। अत्यंत उत्साहात आज या ठिकाणी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झालेली आहे। मी ग्रामस्थांना, परिसरातील सर्व नागरिकांना व सर्व हरिभक्तांना विनंती करतो की आजपासून सुरू होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं व रोज होणाऱ्या कीर्तनांमध्ये महाराष्ट्रातील जे प्रख्यात नामवंत कीर्तनकार या ठिकाणी आपण ज्यांची कीर्तन सेवा ठेवलेली आहे त्या सर्वांनी त्या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन मी आमच्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी करतो। धन्यवाद। या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।